रावेर विधानसभा क्षेत्राकडे आपण जर पाहिलं तर गेल्या 40-45 वर्षामध्ये आपल्या लक्षात येईल की जैसे थे परिस्थिती अजूनही रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. रावेर विधानसभेचा नैसर्गिक आणि भौगोलिक परीघ पाहता सातपुड्याची समृद्ध पर्वतरांग आहे. एकीकडे तापी, एकीकडे गिरणा, एकीकडून पूर्णेचं खोरं, अशा पद्धतीने नैसर्गिक संसाधनं, 200 वर्षाचा बनाना बेल्टचा त्याचा इतिहास, तिथे असलेला कष्टकरी श्रमिक, तिथे असलेला आदिवासी, तिथे असलेला कुणबी समाज, त्यासोबतच तिथे असलेला सर्वच समाज घटक, याचं एक सांस्कृतिक महत्त्व पण राहिलेलं आहे. पण राजकीय अनावस्था ज्याला आपण म्हणतो की त्यात राजकीय अनास्था त्याला तिथल्या विकासाला कारणीभूत ठरते. एकीकडे मी म्हणेल की घराणेशाहीचं राजकारण हे सगळ्यात मोठी तिथल्या विकासाला बसलेली खेळ आहे. विशिष्ट लोकांकडे विशिष्ट पद्धतीने राजकीय खेळी करत जाणारी राजकीय सूत्र आणि त्यामुळे तिथे थांबलेला सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाचा विकास हा रावेर विधानसभेतला कळीचा मुद्दा आहे. माझ्या मॅनिफेस्टोच्या अनुषंगाने मी जर विचार केला तर 2007 पासून पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करते आहे. त्यामुळे आदिवासींचा जल जंगल जमिनीचा प्रश्न असेल, बेघर भूमिहीनांचा प्रश्न असेल, गायरानधारकांचा प्रश्न असेल, केळी मजुरांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या केळीच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये येणाऱ्या नैसर्गिक अडचणी, त्यावर केल्या जाणाऱ्या शासकीय उपाययोजना असतील, त्यासोबतच तिथे असणाऱ्या केळीच्या हमीभावाच्या मागणीचं गेल्या 30 वर्षापासून दिले गेले दर पंचवार्षिकला, मग ती लोकसभा असो किंवा विधानसभा असो, त्यावेळी दरवेळी दिलं जाणारं गाजर असेल, अशा अनेक प्रश्नांनी घेरलेली विधानसभा आम्ही म्हणेल की रावेर विधानसभा आहे. आणि या ठिकाणी मी प्रामुख्याने लढत असताना माझ्यासाठी असलेले महत्त्वाचे प्रश्न, मी स्वतः आदिवासींसोबत जल जंगल जमीन यावर काम केलं आहे. आदिवासींच्या जमिनीचा मुद्दा हा खूप कळीचा मुद्दा आहे. आदिवासींच्या विकासाचा प्रश्न आहे. एकूणच महाराष्ट्र शासनाचं जर पाहिलं तर 50,000 कोटी रुपयाचं बजेट आदिवासी विकास विभागाचं आहे. पण त्यातलं फक्त 18,000 कोटी त्या ठिकाणी वर्ग केले जातात. त्यातलेही तोडके मोडके म्हणजे मी म्हणे की 18च्या निम्मेच हे आदिवासी विकास विभागांकडे येतात. आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की आदिवासींपर्यंत म्हणजे अगदी सिंपल भाषेत की वरतून रुपया येतो तर आदिवासींपर्यंत फक्त 10 पैसे पोहोचतात. आणि यामध्ये ही राजकीय भूमिका जी आहे की आदिवासींच्या नावावर संस्थात्मक भांडवल उभी करणारी मंडळी असेल आणि आदिवासींच्या नावावर मग सातत्याने राजकारणी मंडळी असेल, तर यांनी आदिवासींच्या प्रश्नांकडे कधीही आपले प्रश्न म्हणून पाहिलं नाही. माझ्यासाठी आदिवासींचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत. त्यामुळे त्यांच्या जल जंगल आणि जमिनीवरचा हक्क त्यांचा कायम राहावा. अंडर पेसा असेल, त्यासोबतच वनहक्कावरचा त्यांचा प्रश्न असेल, CFR ज्याला म्हणतो सामुदायिक वनहक्क दाव्यांच्या माध्यमातून आदिवासींच्या गावांचा विकास करणं असेल, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन कमिटी असेल, त्यासोबतच वनपर्यटनासारखे मुद्दे असतील. म्हणजे याचं एक उत्तम उदाहरण मी म्हणेल की गडचिरोलीमध्ये देवाजी तोफा यांनी मेंढालेखाच्या धर्तीवर उभं केलंय की माझं एक ध्येय आहे आणि माझं उराशीच बाळगलेलं स्वप्न गेल्या 15 वर्षात आहे. कारण मी देवाजी भाऊंना खूप वेळा भेटले प्रत्यक्ष, की माझं स्वप्न आहे की सातपुड्यामध्ये मी राहते, सातपुड्याच्या पायथ्याशी राहते, माझ्याकडे एखादं मेंढालेखा का नाही उभं राहू शकत? माझ्याकडे आदिवासींचा पर्यटनाच्या माध्यमातून, नैसर्गिक संसाधनांच्या माध्यमातून, त्यांच्याच हक्क अधिकाराकडे असलेल्या त्यांच्या मालकीतून त्यांचा विकास का नाही होऊ शकत? हे एक माझं ध्येय असणार. सेकंडरी मी म्हणेल की मी ज्या बेल्टमध्ये राहते तिथे अनुसूचित जाती जमातीचा खूप मोठा वर्ग आहे आणि हा वर्ग प्रामुख्याने भूमिहीन आहे, हा बेघर आहे, हा कष्टकरी आहे, हा श्रमिक आहे. आणि हा काम काय करतो तर मी बनाना बेल्टमध्ये राहते, तर हा केळी मजूर म्हणून प्रामुख्याने काम करतो. आणि हा थोडा थडका नाहीये. एकट्या रावेर यावल विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 119 गावांमध्ये साधारणतः 2.25 लाखाच्या आसपास तुम्हाला केळी मजूर सापडतात. आणि यामध्ये 70% महिला आहेत. यांच्यापर्यंत कधीही मजूर म्हणून पाहिलं गेलं नाही. प्रस्थापित राजकारण्यांनी राजकारण करत असताना एकीकडे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी, मग ते काँग्रेसचे असतील, ते भाजपाचे असतील, ते राष्ट्रवादीचे असतील, ते शिवसेनेचे असतील, या सगळ्या मंडळींनी त्यांची राजकीय धोरणं म्हणून का होईना पण तिथे ऊसतोड कामगार महामंडळाची निर्मिती करून घेतली. त्या माध्यमातून त्यांना विमा असेल, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा असतील, कामगार वसाहती सारख्या योजना असतील, ह्या त्या ठिकाणी उभ्या केल्या. मग माझ्याकडे असलेला हा केळी कामगार का म्हणून दुरावस्थेत आणि का म्हणून दुर्लक्षित? तर केळी मजूर महामंडळाची निर्मिती करणं आणि केळी मजुरांना ऊसतोड कामगार महामंडळाच्या धर्तीवर सगळ्या योजनांचा लाभ मिळवून देणं हे एक माझं ध्येय असेल. मी ज्या भागामध्ये राहते इथे
तडवी, भिल्ल आणि पावरा हा आदिवासी समुदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण बघतोय की आदिवासींच्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये गेल्या काही दिवसापासून घुसखोरीचा प्रकार चाललेला आहे. या प्रश्नामध्ये घुसखोरी करत मग खोटी कागदपत्र सादर करून असेल किंवा काही गोष्टी करून असेल, आदिवासींच्या 1, 2, 3 नव्हे तर 1,67,000 जागा बळकावल्या गेल्या आहेत नोकरीमधल्या. माझं ध्येय आणि धोरण असेल की खऱ्या आदिवासींना, जो की इथला मूळ मालक आहे, त्याला त्या ठिकाणी त्याच्या हक्काच्या नोकरीच्या जागा मिळवून देणं. त्याच सोबत मी ज्या बेल्टमध्ये राहते त्या ठिकाणी असलेला लेवा पाटीदार समुदाय असेल, त्या ठिकाणी असलेला मराठा समुदाय असेल, त्या ठिकाणी बौद्ध समुदाय आहे, त्या ठिकाणी मुस्लिम समुदाय आहे, असा एक सर्वसमावेशक म्हणजे भारतात आपण राहतो, भारतात सर्वसमावेशकतेचा भाग आहे. तर या सगळ्यांपर्यंत आणि त्यातल्या त्यात माझं फोकस आहे की या पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये 1, 2, 3 नाही तर 1, 1.5, पावणे 2 लाखाच्या आसपास सुशिक्षित, बेरोजगार आणि अशिक्षित बेरोजगार तरुण खूप सापडतात. यांच्यासाठी खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारची रोजगाराची साधनं किंवा संसाधनं गेल्या 40-45 वर्षात केवळ राजकारण आणि राजकारण करणारी, म्हणजे मी रिपीट करेन की केवळ राजकारण आणि राजकारण, मी राजकारण म्हणून माझी भूमिका नाहीये, तर मला समाजकारण म्हणून राजकीय भूमिका. कारण डेमोक्रेसीमध्ये तुम्हाला सत्तेमध्ये जाऊन विधिमंडळात जाऊनच ते प्रश्न सोडवता येतात, यासाठी ही भूमिका आहे. तालुका स्तरावर MIDC डेव्हलप करणं. मी ज्या विधानसभा क्षेत्रात राहते तिथे रावेर, यावल, फैजपूर, मध्यवर्ती जरी सावदा दुसऱ्या विधानसभेत असलं तरी MIDC एरिया जॉईंट आहे फैजपूर आणि सावद्याचा. या ठिकाणी आपण MIDCs का डेव्हलप करू शकत नाही? केळीवर आधारित उत्पादनांची प्रक्रिया का सुरू होऊ शकत नाही? तर हे सुरू करणं. कारण मी स्वतः गेल्या वर्षी केरळामध्ये काही बनाना वर वेगळ्या पद्धतीने काम करणारी लोक त्यांना भेटून आले. म्हणजे केळीच्या झाडापासून ताग निर्मिती असेल, केळीपासून चॉकलेट निर्मिती असेल, केळीपासून वेगवेगळे फूड तयार करणं असेल, या धर्तीवर का उभं राहू शकत नाही? यावर माझा फोकस असेल की माझ्या विधानसभा क्षेत्रातला तरुण हा पुणे, मुंबई या शहरांमध्ये जाऊन मायग्रेटेड होतो, त्याला त्या ठिकाणी पुरेसा रोजगार मिळत नाही, एकतर घरापासून लांब राहायला लागतं. माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये संसाधनांची अमर्यादितता असताना त्याला का म्हणून विस्थापित व्हावं लागतं? त्याचं विस्थापन थांबवणं आणि त्याच्या विस्थापनासोबत त्याच्या वैयक्तिक विकासासोबत माझ्या विधानसभा क्षेत्राचा आर्थिक सामाजिक उच्चांक वाढवणं हे एक माझं विजन आहे. त्यासोबतच शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण बघतोय की शिक्षणाच्या खाजगीकरणाने जिल्हा परिषदांच्या शाळांची काय दुरावस्था आहे. जिल्हा परिषदाच्या शाळांमध्ये कोण शिकतं? जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कष्टकऱ्यांची मुलं शिकतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती तोलामोलाची आहे अशांची मुलं शिकतात. ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन स्वावलंबी व्हावी यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणं, यासाठी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असलेल्या सेंट्रल मॅनिफेस्टो पासून तर अगदी छोट्यातल्या म्हणजे विधानसभेच्या मॅनिफेस्टो पर्यंत आम्ही म्हटलेलं आहे की आम्ही KG to PG शिक्षण मोफत करणार. आणि हेच ध्येय माझं असणार की माझ्या भागातल्या विद्यार्थ्यांना KG to PG मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. ज्या संस्था चालकांनी संस्थेच्या जोरावर फक्त पैसा कमवलाय आणि खऱ्या अर्थाने तरुणांना शिक्षित करणं आणि शिक्षणातून मग त्यांच्या रोजगाराची साधन उपलब्ध करणं हे केलेलं नाहीये, हे माझ्या विजन मध्ये असणार.